नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील कानडीमळा इथं शनिवारी दिव्य ज्योत बहुउद्देशीय संस्था नाशिक यांच्या वतीनं पीठगिरणी आणि ऑटो वॉशिंग मशीन वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनील कानडी व शीतल कानडी होते। दिव्य ज्योत बहुउद्देशीय संस्थेतर्फे राबवण्यात आलेल्या या विशेष उपक्रमात तब्बल 122 पीठगिरणी आणि 13 ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन महिलांना वितरित करण्यात आले। ग्रामीण भागातील महिलांना रोजगाराची कमी संधी उपलब्ध असल्याने सामाजिक बांधिलकी म्हणून हा उपक्रम राबवण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली। या उपक्रमाचे मुख्य आयोजक विशाल गरुड, दिव्य ज्योती बहुउद्देशीय संस्थेचे मुख्य संचालक शंकर कमोत, नाशिक जिल्हा मुख्य उपक्रम संचालक नीलम कमोत, तसेच संस्थेचे सहकारी राहुल कमोत, रजनी वाजे, डॉक्टर राहुल घाटे, उज्ज्वला सूर्यवंशी, स्नेहलता आव्हाड यांनी देखील उपक्रमासाठी मोठे योगदान दिले। गरजू महिलांना स्वयंपूर्ण बनवण्याच्या दृष्टीने संस्थेतर्फे गेल्या काही काळापासून सातत्याने विविध उपक्रम राबवले जातात। विशाल गरुड, मनीषा गरुड, शंकर कमोद आणि नीलम कमोद हे नाशिक जिल्ह्यातील महिलांना रोजगाराचे मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्नशील आहेत। संपूर्ण जिल्ह्यात दिव्य ज्योत बहुउद्देशीय संस्था प्रभावीपणे कार्यरत असून नाशिककरांना या संस्थेमार्फत मोठी साथ लाभते। सिन्नर तालुक्यात झालेल्या या वितरण उपक्रमातून संस्थेची सामाजिक बांधिलकी अधिक दृढ झाल्याचं उपस्थितांनी सांगितलंय। संस्था चालकांनी पुढे असेच उपक्रम राबवत राहण्याचा निर्धार व्यक्त केलाय। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।